मुंबईमध्ये यंदा भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी नाले सफाईच्या मुद्द्यावरून महापालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। पारदर्शक निर्णयांच्या वल्गना करणाऱ्या महापौरांनी चक्क ब्लॅक लिस्टेड म्हणजेच काळ्या यादीतील कंत्राटदारांकडून काम करून घेण्याचे संकेत दिल्यानं खळबळ उडाली आहे। कंत्राटदार मिळत नसल्याचं कारण पुढे करत मुंबईकरांचा पैसा पुन्हा त्याच भ्रष्ट हातांमध्ये सोपवला जाणार का, पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नालेसफाईचं कंत्राट रखडलं, काळ्या यादीतील कंत्राटदार, मिठी नदी सफाई संकटात। पावसाळ्याच्या किमान 4 महिने आधी नालेसफाई सुरू होणं तांत्रिकदृष्ट्या अपेक्षित असतं। मात्र यंदा मार्च महिना उजाडला तरी अनेक ठिकाणी कामाचा पत्ता नाहीये। मुंबईतील लहान मोठे नाले पावसाळ्यात तुंबल्यामुळं शहर जलमय होण्याच्या घटना वारंवार घडतायत। इतकी गंभीर स्थिती असूनही मार्चच्या सुरुवातीला होणारी नालेसफाई कंत्राटदार मिळत नसल्याच्या कारणास्तव रखडली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। नाले पूर्णतः साफ होण्यासाठी आपण जो निकष त्याच्यामधला काढायला लावलाय तो म्हणजे अनुभव नसलेला ठेकेदार त्यांनी सुद्धा याच्यात निविदा प्रक्रियामध्ये भाग घ्यायला हवा, जेणेकरून हा जो प्लेस आहे हा ओपन राहील आणि सगळ्याच ठेकेदारांना त्याच्यामध्ये सहभागी घेता येईल। त्यांच्याकडे पूर्व अनुभव नसेल तरी त्यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी प्रशासनाची आमची पूर्ण राहील। मुंबईच्या नालेसफाईत सर्वात कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे मिठी नदीची स्वच्छता। मात्र यंदा मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी एकही कंत्राटदार पुढे यायला तयार नाहीये। याआधी ज्यांनी हे काम केलं त्यांना महापालिकेनं नोटीस बजावून त्यांची देयकं थकवली आहे। त्यामुळे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्यानं आता महानगरपालिकेनं अनुभवाची अट शिथिल करत नमती भूमिका घेतली आहे। 17 तारखेला निविदा उघडल्या जातील, मात्र वेळ पडल्यास जुन्याच कंत्राटदारांकडून कामं करून घेऊ अशी ठाम भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे। मिठी नदी साफ करायला 85 ते 90 दिवसाचा वेळ जातो, पण त्याचबरोबर जर कदाचित कॉन्ट्रॅक्टर काही कारणामुळे येणार नसेल किंवा प्रशासनाने सांगितलेल्या 17 मार्चला सुद्धा काय होईल हे आज सांगणं कठीण आहे। पण म्हणून आपण असं केलेलं आहे की जसा त्यांनी उल्लेख केला मुंबई अध्यक्षांनी जे पत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाला अशी विनंती केलेली आहे की ही मुंबई किंवा मिठी नदी साफ होणं गरजेचं आहे। त्यावेळेला प्रशासनाने ऍज पर मेअर पॉलिसी असा प्रयत्न करावा आणि त्या बाबतीत प्रशासनाने सकारात्मक। मुंबईतील नाल्यांचा तपशील आपण पाहूया। मोठे नाले आहेत 300 पेक्षा अधिक, लहान नाले आहेत 450 ते 500, एकूण नाले आहेत 750 ते 800च्या आसपास। या नाले सफाईची टक्केवारी आपण पाहूयात। 80% सफाई पावसाळ्यापूर्वी, 10% सफाई पावसाळ्यात आणि 10% सफाई पावसाळ्यानंतर। ज्या कंत्राटदारांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काळ्या यादीत टाकलं त्यांना पुन्हा संधी देणं हे चुकीचं असल्याचं मत आता व्यक्त होत आहे। महापालिकेत अनुभवाची अट शिथिल केल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे। निविदा प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रशासनाच्या या निर्णयावर आता ताशेरे ओढले। ब्लॅकलिस्ट जे कंत्राटदार आहेत त्यांना काम देण्याचा प्रयत्न होत आहेत, तो फार चुकीचा आहे। कारण आधी लोकांनी कामं केली नाहीत तेव्हाच आपण वेगवेगळ्या वेळी श्वेतपत्रिका काढणं किंवा चौकशी करणं अशी मागणी नेहमीच करत होतो। तर आमची अशी मागणी आहे की असे ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारऐवजी चांगल्या कंपनीला तुम्ही काम दिलं, मला 2 पैसे जास्त टाकून देत, परंतु मिठी नदीची सफाई होणं आवश्यक आहे। अपूर्ण नालेसफाईमुळे मुंबईची होणारी तुंबई प्रत्येक मुंबईकरानं दरवर्षी अनुभवली आहे। नालेसफाईचे दावे कितीही केले तरी 100% यश कधीच दिसत नाही। यंदा प्रशासनाकडून कामाचे दावे होत असले तरी प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारे। त्यातच बैठकीमध्ये विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत माजी महापौरांनी प्रशासकीय कारभारावर जोरदार टीका केली आहे। ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरना जर घेऊन कामच करणार आहात, मग तुम्ही वेगळे काय, कुठला पारदर्शक? काल मीटिंग झाली अशी कळते, पण त्या मीटिंगला महापौरांनी फार मोठी एक चूक केली आहे आणि ती चूक आम्ही आता दाखवणार। म्हणजे आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा मग बोलवलं जायचं, गटनेत्यांना बोलवलं जायचं, स्टँडिंग चेअरमन बसायचा आणि चर्चा व्हायची। आता चर्चाच होत नाहीये। दरवर्षी नालेसफाईच्या नावाखाली मुंबईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड होतो।
त्यानंतर काही कंत्राटदारांवर कारवाई होते, मात्र आता पुन्हा त्याच काळ्या यादीतील कंत्राटदारांना पायघड्या घातल्या जात असल्यानं भ्रष्टाचाराला खतपाणी मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. महापालिका आपली जुनी चूक पुन्हा दोहरवणार की मुंबईकरांना दिलासा मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.